न्यूट्रल वायर एक फेस वायर है। बैटरी से एक मोटर कनेक्ट है और वो 3 मोटरों को हमारी एक बैटरी और हमारा वाटर पंप भी इधर भेजी है। अब हम वाटर पंप को चालू करके बताएंगे। जोरदार टाळ्या होऊ द्या। सोलेम नदीम खान माइक ले चालू केली। इससे बिजली भी तैयार हो रही है, इधर पंप चालू है और बैटरी चार्जिंग भी हो रही है। बैटरी चार्जिंग भी चालू है। हाँ बता बेटा क्या क्या यूज करा सर? इसमें एक 12 की बैटरी है सर, एक 12 की बड़ी मोटर है और 2 600 की मोटर है, 2 वायर, एक न्यूट्रल वायर और फेस वायर। इसको हम जब किया ये 2 वायर की बैटरी से कनेक्ट है और ये 2 मोटर अपने आप चल रहे हैं और इधर पंप भी चल रहा है। चार्जिंग किस पे हो रही है बेटा? सर इसी से डीसी तैयार हो रही है, तो बैटरी से कनेक्ट करेंगे और इसी को चालू करेंगे। बोले तो ये मोटर बैटरी पे चल रही और बैटरी चल रही है। पहा, ह्या विद्यार्थ्यांनी एक चांगला उपक्रम राबविलेला आहे। अतिशय चांगला, मला पण आवडला। 3 क्लॅपच्या साहाय्याने पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। ह्या विद्यार्थ्यांनी एक बॅटरी वापरलेली आहे। बॅटरी नाही आहे या पुराणी आहे बेटा, ही जुनी बॅटरी आहे। ह्या बॅटरीचा वापर करून ह्या विद्यार्थ्यांनी एक मोटार वापरलेली आहे। कितीची आहे? 12 व्होल्टची एक बॅटरी वापरलेली आहे आणि त्या बॅटरीला ह्या बॅटरीच्या साहाय्याने करंट प्रोव्हाइड केलेला आहे आणि याच्या बाजूला 6 व्होल्टच्या 2 बॅटऱ्या आहेत। आता ह्या बॅटऱ्याला ह्या मेन जे 12 व्होल्टची बॅटरी आहे त्याला बेल्टच्या साहाय्याने कनेक्ट केलेला आहे। कनेक्ट केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली 2 बॅटऱ्या या 12 व्होल्टच्या बॅटऱ्यावर चालत आहे आणि यानंतर याचं अल्टरनेटर म्हणून परत ह्याच कनेक्शन या बॅटरीला दिलेलं आहे, म्हणजे जेणेकरून ॲट ए टाइम ही बॅटरी चार्ज व्हायला पाहिजे आणि त्यावरती मोटार पण चालायला पाहिजे। ह्या बॅटरीचे ह्या प्रयोगाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला दिसतो हा स्प्रिंकलर आहे। शेतीसाठी आपण हल्ली जर पाहिलं तर आता याला इलेक्ट्रिक एनर्जीची काय करंटची गरज असते आणि लोड शेडिंगमुळे आपण याला वापरू शकत नाही। तर ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या शेतीसाठी काय केलेलं आहे? स्प्रिंकलर तयार केलेला आहे, जेणेकरून हा स्प्रिंकलर ह्या छोट्याशा बॅटरीवर चालवता येतो। जर आपण एखाद्या गाडीमध्ये असणारी जर बॅटरी वापरली तर मला तरी वाटते केवळ 2 ते 3 नोझल ह्या ठिकाणी उचलायला पाहिजे। जर ह्या बॅटरीवर ह्या ठिकाणी 2 स्प्रिंकलर चालत असेल तर आपण ह्या मोटरीला जर 1 HP ची वापरली आणि बाजूला हा 5 HP च्या 2 मोटरी वापरल्या तर कोणतीच विद्युत ऊर्जा न वापरताही आपण 3 स्प्रिंकलर ह्या ठिकाणी शेतीमध्ये वापर करू शकतो। पुन्हा एकदा सोलेमसाठी 3 क्लॅपच्या साहाय्याने जोरदार टाळ्या होऊ द्या। आता बेटा ह्या पाण्याचं महत्व सांगा मला की नेमकं ह्या ठिकाणी काय केलं तू? वो मोटर का काम करे? मराठी बोलना चालते ना? नहीं, हिंदी में ही बता। हाँ मोटर पानी में भी मोटर बनाए थे उसको, घर में भी सब चीज़ है और एक 12 की मोटर है उसके अंदर। तो उसको सब जुगाड़ करके इसको अंदर डाल के देंगे तब मेरा तो फिर इसको लाने का। तो क्या जुगाड़ करें यहाँ पे? सर ये जो मोटर है ना, हाँ इसको ये पंखा जो चलता है इससे ही मोटर का पानी फेंका जाता है। तो सर
जो हमारा 4 इंच का इसको काट के हमने पंखा बनाया और फिर ये पाइप को इसमें ऐसे लगा दिए, फिर इनको चिपका दिए धुआं और ये कंटिन्यूसली पानी मतलब फेंकना होता है। तो फिर ये पाइप इसको ऐसे छोड़ दिया और चालू करके दे तो बिजली भी तैयार हो रही है और इधर ये इसको करंट कहाँ से मिल रहा है? सर ये मोटर से ही मिल रहा है इसको सर। ये जो बिजली तैयार होती है सर इसमें नहीं है। पहा, ह्या विद्यार्थ्याच्या प्रयोगाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, ह्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून पाण्याची मोटार तयार केलेली आहे। याच्या घरामध्ये जे एखादा पाईप असेल, याच्या घरामध्ये एखादी जी मोटार असेल, ह्या मोटारीला ह्या ठिकाणी यांनी काय केलेलं आहे, फिट केलेलं आहे। आता पाण्याची मोटार म्हटल्यावर पंख्याची गरज असते, त्यासाठी त्यांनी कृत्रिम पद्धतीने कपलच्या साहाय्याने जे आपण शेतामध्ये वेगवेगळ्या साईजच्या कपल वापरतो, त्या कपलच्या साहाय्याने पाईप बनविलं, पंखा बनविला आणि ह्या पंख्यापासूनच ही मोटार वर्क करते आणि ह्या ठिकाणी आपल्याला जो पाणी दिसतो तो पाणी ह्या मोटारीचा आउटपुट आहे। म्हणजे आणि अतिउत्तम म्हणावं लागेल, एक आपल्या कल्पनेतून चांगला उपक्रम प्रयोग ह्या ठिकाणी आपल्या पुढे सादर केलेला आहे। बेटा इसको बंद कर दे। और आपको एक सजेशन है, अगर ये बैटरी अपन बड़े लगाए तो पानी ज़्यादा आएगा, तो इसको बना के दे। अगर सक्सेस हुआ ये भी रन दे मॉडल, तर सर अपन याला पुढे पाठवायला काही हरकत नहीं। ये बैटरी बड़ी यूज़ करने का और ये मोटर बड़े अगर करे तो इधर तेरा पाइप ऐसा चल जाएगा ऑटोमेटिकली, मोटर यही चल सकती।